टोपो शीट. त्यानंतर आता मी टोपो शीट ऍड करतो. त्यासाठी आपण काय करतो, आयदर लेअर मध्ये डेटा सोर्स मॅनेजर किंवा डायरेक्टली हा ऍड ड्राफ्टर बोथ वे वी कॅन डू. तर रिप्रोजेक्ट केलेली टोपो शीट फर्स्ट ऑफ ऑल ॲडेड टू द ते आवाज सॉफ्टवेअर. येतो का ते? त्यानंतर परत ब्राउज. आता काय करायचं आपल्याला, आता शेप फाईल ऍड करायची. तर लक्षात घ्या टोपो शीट हे रास्टर आहे, तर शेप फाईल हे काय वेक्टर आहे, लक्षात घ्या. तर वेक्टरसाठी हा ऑप्शन चालणार नाही ऍड रास्टरचा. तर त्याच्यावरतीच ऑप्शन आहे बघा, ऍड वेक्टर लेअर. म्हणजे शेप फाईल आता तुम्हाला ऍड करायची, तर तो ऍड वेक्टर लेअर ऑप्शन वापरायला पाहिजे. तर त्यासाठी मी ऍड वेक्टर ऑप्शनला इथं क्लिक केलं, त्यामुळे इथे बघू शकता तुम्ही वेक्टरचा ऑप्शन आहे. आणि आता मी ब्राउज करतोय. डिजिटायझेशन फोल्डरमध्ये मी माझ्या शेप फाईल ठेवलेल्या आहेत. आता या शेप फाईलमध्ये पण तुम्हाला भरपूर फाईल दिसतील एकाच नावाच्या. जो आपण एक फीचर तयार करतो शेप फाईलमध्ये, त्याच्या जवळपास बघा इथं 6 ते 7 फाईल तयार होतात. 6 फाईल इथं तयार होतात. RGS मध्ये जवळपास 7 ते 8 फाईल्स तयार होतात. आणि ह्या त्याच्या सपोर्टिव्ह फाईल्स आहेत. एक पण फाईल जर मिस झाली तर शेप फाईल आपण दुसरीकडे कुणाला शेअर केली तर ती युजफुल राहणार नाही, ती वर्क होणार नाही. मग यातली कुठली ऍड करायची, तर SHP फाईल असं जे लिहिलेलं आहे टाईप मध्ये, जशी दिसते सगळ्यांना SHP फाईल. तर ती SHP फाईल जी आहे ती सिलेक्ट करायची. आता मला एकच नाही करायचे, मला पॉइंट लाईन फॉरगेन 3 आहेत ना आपल्या, RF, रोड आणि वेल्स. त्या तिन्ही ऍड करायचं. तर त्यासाठी कंट्रोल दाबून ठेवायचे कीबोर्डवरचं, आणि तीन तिन्ही फाईल्स आपल्याला कंट्रोल प्रेस करून सिलेक्ट करायचे. फर्स्ट कंट्रोल दाबून फक्त SHP फाईल आपण सिलेक्ट करतो. ऍडमिट बघा ठीक आहे. ऍड म्हणजे ते तसं ओपन नाही. आणि त्यानंतर ओपनला क्लिक करायचं. अँड देन वी हॅव टू क्लिक ऍड. तिथं आलं का वन्स आय क्लिक ऍडमिट ऑप्शन ऍड, तिथे ऍडमिटला त्या इथं ते ऍड असं होतं. होतं. ठीक आहे. त्यानंतर कुठं त्याला जी सिम्बॉलॉजी दिली होती ती सेव्ह राहत नाही, लक्षात घ्या. आपल्याला परत ती सिम्बॉलॉजी द्यावी लागते. तेच आज सांगणार आहे की हे सगळं आपल्याला ऍड करत बसावं लागतं, परत त्याला सिम्बॉलॉजी द्यावं लागतं बसतं. तर इन्स्टेड ऑफ दॅट वी कॅन सेव्ह दिस होल थिंग्स ॲज अ प्रोजेक्ट. हे सगळं जे आपण ऍड केलेलं आहे, त्याला सिम्बॉलॉजी दिलेली आहे, ते आपण प्रोजेक्टमध्ये जाऊन सेव्ह ॲज जर केलं तर हे आपल्याला कधी पण ऍक्सेसिबल राहील. डायरेक्टली प्रोजेक्ट ठीक आहे ओपन तुम्ही केला करून घ्या. काय तर काय आपण तो सांगतोय ते तुम्ही तिकडे गेलो स्टेप द्या ना. प्रोजेक्ट च्या अंडर ज्या ज्या फाईल्स ओपन आहेत त्या डायरेक्टली ओपन होतील. तर इथं मी त्याला नाव देतोय डिजिटायझेशन. आता हे कुठून केलं मी बघा, प्रोजेक्ट मध्ये जाऊन सेव्ह ॲज करायचं. त्यानंतर आपल्या फोल्डर मध्ये जाऊन त्याला नाव द्यायचं. डिजिटेशन फोल्डर मध्ये गेलो मी, आणि नाव याला पण मी काय केलं दिलं, डिजिटायझेशन लेट्स से टोपो. ठीक आहे. आता ही जी फाईल तयार होतीये त्याला प्रोजेक्ट फाईल म्हणणार आपण, QGS प्रोजेक्ट फाईल. त्याला QGZ फाईल असं पण म्हणतात. त्याला मी सेव्ह करतो. ठीक आहे. सेव्ह झाल्यानंतर त्याचं नाव इथं वरती येते बघ, सॉफ्टवेअरच्या आयकॉनच्या बाजूला डिजिटायझेशन अंडरस्कोर टोपो. आणि त्याच्यामध्ये आता हे सर्व आपण जे ऍड केले, टोपो शीट, त्यानंतर वेल, रोड, RF, पॉइंट लाईन, पॉलिगॉन आपण ऍड केलेत, ते पण ह्याच्यामध्ये आता सेव्ह होत आहे. आता आपण परत सिम्बॉलॉजी देऊन बघूया. वेल साठी सिम्बॉलॉजी करण्यासाठी त्याला राईट क्लिक, प्रॉपर्टीज, आणि समजा मला हा ब्ल्यू कलरचा हे द्यायचा आयकॉन, तर त्याला मी क्लिक केलं. रोड साठी राईट क्लिक, प्रॉपर्टीज. समजा मला हीच लाईन ठेवायची, फक्त त्याची विड्थ वाढवायची, तर विड्थ चेंज करण्यासाठी आपण इथं वरचा ॲरो क्लिक करतोय मी. तर साधारण एक एक वगैरे तुम्ही घेऊ शकता. आणि कलर चेंज करायचा असेल तर इथून तो कलरही चेंज करू शकता. ठीक आहे. तर मी ग्रीन घेतला कारण की तो व्यवस्थित दिसतो टोपो शीट वरती. त्यानंतर फॉरेस्ट, जो की पॉलिगॉन लेअर आहे, त्याला पण सिम्बॉलॉजीसाठी त्याला शक्यतो फिल कलर न देता आपण फक्त आउटलाईनला देतोय कलर. त्यामुळे इथं मी आउटलाईन ग्रीन असा ऑप्शन घेतलाय. त्याला क्लिक केलं, अप्लाय, ओके केलं. तर हे आपण अशा पद्धतीने सिम्बॉलॉजी केलं. आता ह्यानंतर आपल्याला इथे पण सेव्ह म्हणायचं, लक्षात घ्या. प्रोजेक्ट मध्ये पण सेव्ह करायचं आपल्याला इथून, किंवा डायरेक्टली इथं पण ऑप्शन आहे सेव्ह प्रोजेक्ट. ठीक आहे. तर म्हणजे हा सिम्बॉलॉजी पण सेव्ह करणार आता, आणि आपण जे जे वर्क कराल याच्यामध्ये ते पण सेव्ह करणार. आता
आपण जे काल डिजिटाईज केलं त्याच्यातच पुढे जाऊन डिजिटायझेशनचे काही ॲडिशनल टूल्स आहेत, जसं की माईट बी तुम्हाला डिजिटाईज करताना मध्येच कुठं डबल क्लिक झालं असेल लाईन डिजिटाईज करताना, किंवा फिनिश झालं असेल मध्येच, किंवा पॉलिगॉन डिजिटाईज करताना मे बी अडचणी आल्या असतील, तर त्या कशा दुरुस्त करायच्या ते आपण बघूया, किंवा त्याच्यात मॉडिफाय कसं करायचं ते बघूया. समजा आपल्याला वन बाय वन आपण बघूया की समजा पहिले आपण पॉइंट लेअर बघूया की पॉइंट जे आपण वेल्स डिजिटाईज केलं, ठीक आहे. तर आता मी परत त्या वेल्सला इथं क्लिक करतोय, त्यानंतर डिजिटायझिंग टूलबार मध्ये पेन्सिलला क्लिक करतोय, म्हणजे एडिटिंग आपण किंवा डिजिटायझेशन चालू करण्यासाठी टॉगल एडिटिंग ऑप्शनला क्लिक करतोय. टॉगल एडिटिंग चालू झालं. आता इथं समजा बाय मिस्टेकनली मला ऍड पॉइंट करताना चुकून माझ्याकडून ट्री डिजिटाईज झालं वेलसाऐवजी, ठीक आहे, काही ठिकाणी हे बाय मिस्टेक झालं समजा, ठीक आहे. आणि बाय मिस्टेक माझ्याकडून ते सेव्ह पण झालं इथं आणि स्टॉप पण झालं, ठीक आहे. या केसमध्ये तुम्हाला ते अंडू करता येणार नाही, बरोबर? समजते का सगळ्यांना हो. की आपण एडिटिंग चालू पण केलं, त्याच्यात सेव्ह केलं आणि मग स्टॉप पण केलं एडिटिंग, तर हे केल्यानंतर सर्व तुम्हाला अंडू केल्यानंतर हा ऑप्शन राहणारच नाही की आता जे डिजिटाईज केले ते अंडू होईल. तर त्या केसमध्ये तुम्हाला कसं ते दुरुस्त करायचं ते आता बघूया. तर वेल्सचं डिजिटायझेशन पुन्हा चालू करायचं बघ, ठीक आहे. आणि डिजिटायझिंग टूलबार मध्येच एक ऑप्शन आहे बघा, वर्टेक्स टूल. त्याला क्लिक करायचंय. वर्टेक्स टूल, वर्टेक्स आपण जे डिजिटाईज करतो पॉइंट, त्यानंतर लाईन मध्ये पण आपण क्लिक क्लिक करतो ते पण पॉइंट्स, आणि पॉलिगॉन मध्ये पण जे क्लिक क्लिक करतो ते सर्व पॉइंट्स, ह्या सर्वांना आपल्याला आपण म्हणतो वर्टेक्स. एक असेल तर वर्टेक्स, आणि त्याचा प्लुरल किंवा जर जास्त पॉइंट्स असतील तर त्याला आपण वर्टायसेस असं म्हणतो. तर ते वर्टेक्स एडिट करण्यासाठी आपण काय करायचंय, इथं वर्टेक्स एडिट टूल घेतलं किंवा वर्टेक्स टूल घेतलं. त्यानंतर आता हे 3 पॉइंट आपले मिसप्लेस झाले, ठीक आहे. नॉट मिसप्लेस ऍक्च्युली, मिस्टेकनली दुसरेच डिजिटाईज झाले, तर ते आपल्याला डिलीट करायचे. तर त्यासाठी सिम्पली ते सिलेक्ट करा लाईक दिस, not with this, sorry, you take this particular option, select feature, आणि त्याला सिलेक्ट करायचंय. ओके, यू कॅन सी, सॉरी, ऍट अ टाइम मल्टिपल पण सिलेक्ट करू शकतो, सिंगल पण सिलेक्ट करता येतो. कशाने सिलेक्ट केलं लक्षात घ्या, सिलेक्ट फीचरने, वर्टेक्स टूलने नाही केलेलं आहे. वर्टेक्स टूल बघूया आपण ते पण, बट सध्या आपण जे मिस्टेक झालेली आहे त्याला आपण सिलेक्ट केले, जे पण मिस्टेकनली डिजिटाईज आहेत ते ह्या ॲरोने मी सगळे सिलेक्ट केले बघा. एक सिलेक्ट करता येतो, मल्टिपल पण सिलेक्ट करता येतात ड्रॉ करून रेक्टँगल, ठीक आहे. सिलेक्ट झाल्यानंतर ते येलो कलर मध्ये दिसत आहे. आता आपल्याला ते डिलीट करायचे, तर सिंपल इथून पण डिलीटचा ऑप्शन आहे बघा, डिलीट सिलेक्टेड, किंवा कीबोर्डवरचं पण डिलीट दाखवलं प्रेस केलं तरी चालतं. तर आपण इथं आता डिलीट सिलेक्टेडला क्लिक करूया. तो परत कन्फर्म करायला विचारेल, तर डिलीटला क्लिक करायचं परत. यू कॅन सी आपण ते पॉइंट डिलीट केले आहेत. त्यानंतर आपल्याला समजा एखादा पॉइंट मूव्ह करायचं, समजा इथं माझ्याकडून डिजिटाईज करताना एखादी दुसरी वेल्स आपण बघूया. आता इथं वेल्स आहेत बघ, इथं एक आहे, इथं एक आहे. हे डिजिटाईज करताना चुकून मला पॉइंट बाजूला पडला, बरोबर त्या पॉइंट वरती नाही पडला. तर बरोबर ते आता इथं नाही पाहिजे, बरोबर त्या ब्ल्यू डॉट जो आहे तिथं पाहिजे. तर आपल्याला हा पॉइंट इथं मूव्ह केला पाहिजे. तर तो मूव्ह करण्यासाठी मग आपल्याला आता वर्टेक्स टूल घ्यायचे, परत सिलेक्ट करायचंय तो. सिलेक्ट झाल्यानंतर त्याला क्लिक करून मूव्ह करायचंय, ठीक आहे. सिलेक्ट म्हणजे तो कलर चेंज नाही होते त्याचा, बट तरी पण एकदा फक्त क्लिक केलं की सिलेक्ट होणार, आणि मग त्याला आपण कुठेही जिथं ठेवायचं तिथं ठेवायचं, आणि मग तो मूव्ह अशा पद्धतीने आपण करू शकतो, ठीक आहे. तर पॉइंटचं जास्त करून एडिट काय असणार आहे किंवा चूक काय होणार आहे पॉइंट डिजिटाईज करताना, एकतर तो दुसऱ्या जागी पडेल किंवा दुसरा फीचर तुम्ही मे बी डिजिटाईज करणार, तर त्या केसमध्ये आपण दुसऱ्या फीचरला डिजिटाईज केलं तर ते डिलीट करणार, आणि जर थोडंफार मिसप्लेस झालं तर ते आपण मूव्ह करू शकतो. तर याच्यापेक्षा जास्त काही त्याच्यात करू नाही शकत. आणि फार फार तर आपण ऍड फीचरला क्लिक करून परत नवीन
वेल्स डिजिटाइज करू शकतो. ओके, समजते सगळ्यांना? तर या पद्धतीने आपण एडिट पॉइंटचं करू शकतो. पॉइंटचं जास्त करून जास्त काही एडिट नसणार आहे, बट सगळ्यात महत्त्वाचं आहे लाईनचं लक्षात घ्यायचं. आता लाईनचा आता मी वेल्स ऑफ केला आणि लाईनला क्लिक केलं म्हणजे रोडला, किंवा त्याच्या आधी पण काय करायचं, वेल्सला सिलेक्ट करून त्याचं टॉगल एडिटिंग आधी बंद करायचं. टॉगल एडिटिंगलाच क्लिक केलं आणि त्याचं एडिटिंग मी स्टॉप केलेलं आहे. त्यानंतरच आपण रोडला क्लिक करून त्याचं एडिटिंग चालू करण्यासाठी टॉगल एडिटिंगला परत क्लिक करायचं आहे. आणि मग इथं तो ऍड लाईन फीचर नावाचा ऑप्शन पण आहे. तर तो करताना पण समजा मी रोड डिजिटाइज करताना काही मिस्टेक झाली समजा, फॉर एक्झाम्पल इथं आता इथं बघा, काल एक ऑप्शन बघितला होता की एंड पॉइंट पासून परत पुढची लाईन कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला स्नॅपिंगचा ऑप्शन वापरायचा आहे. त्यासाठी आपण स्नॅपिंग टूलबार बघितला होता हा, जो की आपल्याला व्ह्यू टूलबार्स मधून स्नॅपिंग टूलबार आपल्याला इथं ऑन ऑफ करता येईल. तर तो ऑलरेडी घेतलेला आहे मी. तर हे नेहमी एनेबल करायचं ज्यावेळी तुम्ही डिजिटायझेशन करणार लाईन आणि पॉलिगॉन, मोस्टली लाईनचं पॉलिगॉन पेक्षा. एनेबल केलं त्यानंतर हे ऑप्शन पण ऑन करायचे. ठीक आहे, हे सर्व ऑप्शन मी ऑन केले. त्यानंतर ज्यावेळी मी ऍड लाईन फीचर करणार त्यावेळी बघा तो एंड पॉइंटला कनेक्ट करून घेणार ज्यावेळी आपण कर्सर त्याच्या जवळ नेतो त्यावेळी. तर ते झाल्यानंतरच पुढे मग लाईन तुमची डिजिटाइज करणं गरजेचं आहे. आता इथे डिजिटाइज करताना समजा मला असं मिस्टेक झाली समजा, तर इथं ही मिस्टेक झाली. आता छोटे म्हणून ते आपण अंडू करून परत काढू शकतो, बट अदरवाईज खूप मोठ्या एरियामध्ये असं झालं तर त्या केसमध्ये परत तुम्हाला व्हर्टेक्स टूल घ्यायचं आणि जे व्हर्टेक्स बाय मिस्टेक दुसरीकडे क्लिक झालेत आपले, त्याला मूव्ह करायचं. समजा हा मूव्ह करायचा मला इथला व्हर्टेक्स, जसं आपण लाईन वरती आपला कर्सर नेऊ सॉरी व्हर्टेक्स टूल घेऊन, त्यावेळी तो आपल्याला तिथे व्हर्टेक्स दाखवणार ज्यावेळी आपण लाईनच्या वरती कर्सर नेणार त्यावेळी. आणि ज्यावेळी व्हर्टेक्स वरती आपण क्लिक करणार त्यावेळी तो मूव्ह करण्यासाठीचा पुढचा ऑप्शन आपल्याला येईल. आपण तो कुठेही ठेवू शकतो ॲज पर आवर करेक्ट डिजिटायझेशन जिथं असेल तिथं तो आपण ठेवायचा. सेम पुढचा पॉईंट त्याच्यावरती न्यायचा, कर्सर क्लिक करायचं, त्याला पण असं मॅच करून घ्यायचं लाईनला. अशाच पद्धतीने बाकीचे पॉईंट पण आपल्याला करायचे आहेत. कळलं? तर या पद्धतीने व्हर्टेक्स मूव्ह करता येतो. आता हेच व्हर्टेक्स लाईनच्या केसमध्ये आपल्याला असे सिलेक्ट पण करता येतात व्हर्टेक्स. यू कॅन सी हा एक व्हर्टेक्स ब्ल्यू झाला म्हणजे तो सिलेक्ट झाला. आणि ह्याला म्हणला समजा डिलीट करायचं, तर आता मात्र तुम्हाला कीबोर्डवरचा डिलीट ऑप्शन यूज करायचा. क्लिक केला डिलीट, तर एक व्हर्टेक्स डिलीट झाला आणि त्याच्या मागचा व्हर्टेक्स बघा सिलेक्ट झाला. आपण डिलीट करायचं तर डिलीट केला, परत डिलीट केला. अशा पद्धतीनं तुम्हाला मल्टिपल डिलीट करायचे असेल तर असे करू शकता. आता या केसमध्ये मी कंट्रोल झेड पण करू शकतो. ठीक आहे, तर लाईनच्या केसमध्ये तुम्हाला एकतर ते व्हर्टेक्स परत मूव्ह करावं लागेल, मे बी डिलीट करावं लागेल एक्स्ट्रा असेल तर. ठीक आहे, तर व्हर्टेक्सच्या केसमध्ये तुम्हाला नवीन व्हर्टेक्स पण ऍड करता येतो. समजा आता बघा पुढची लाईन मी समजा ड्रॉ करतोय, तर इथून समजा मी दुसरी लाईन ड्रॉ केली. इथं समजा एंड केली. आता इथं मला मॅच करण्यासाठी एडिट व्हर्टेक्स टूल ज्यावेळी मी घेतलं इथे एरर झालेला आहे. तर ज्यावेळी एखाद्या दोन व्हर्टेक्सच्या मधल्या लाईन वरती तुम्ही जाता त्यावेळी मध्ये एक ऑप्शन आलेलं बघा,
प्लस साइन, तर त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे एक व्हर्टेक्स तयार होतो आणि तुम्हाला तो व्हर्टेक्स लगेच मूव्ह पण करतो अशा पद्धतीने. आता ऑलरेडी जे आहेत व्हर्टेक्स त्याला पण आपण अशा पद्धतीने मूव्ह करू शकतो, ते आपण ऑलरेडी बघितलं आहे. ठीक आहे, तर व्हर्टेक्स ऍड करू शकतो, व्हर्टेक्स डिलीट करण्याचं पण बघितलं. ठीक आहे, तर इथं पण समजा, तर इथं पण मी मधोमध त्याच्याबरोबर दोन पॉईंटच्या मधोमध बरोबर क्लिक केलं की इथं नवीन व्हर्टेक्स ऍड होतो, क्रिएट होतो ऑटोमॅटिकली आणि तो लगेच आपल्याला मूव्ह करतो. तर या पद्धतीने लाईनचं एडिटिंग करू शकता. आता इथे एक जी लाईन आपण ड्रॉ केली, ठीक आहे, ती समजा इथून ती दुसऱ्या लाईनला कनेक्ट होतीये रोडला. तर समजा मला हा व्हर्टेक्स इथं पाहिजे, तर तुम्ही काय करणार, व्हर्टेक्स टूल इथून इथं घेणार तो. त्यानंतर समजा मला ही पूर्ण लाईन इथून स्प्लिट करायची आहे, कारण की जिथं जिथं शक्यतो इंटरसेक्शन असेल दुसऱ्या लाईन सोबत तिथून शक्यतो तुमची सेपरेट लाईन पाहिजे. तर ही लाईन इथून स्प्लिट करण्यासाठी, हा ही अखंड लाईन आहे इथून इथपर्यंत, मला ती इथून स्प्लिट करायची दोन लाईन मध्ये. तर काय करायचं, सिलेक्ट करायची लाईन आणि स्प्लिट नावाचा ऑप्शन घ्यायचा आहे. आता आपल्याला वापरायचं, लक्षात घ्या, ऍडव्हान्स एडिटिंग सॉरी ऍडव्हान्स डिजिटायझिंग टूलबार. तर कोणी काय केलं? आणि सिम्पली आपल्याला जिथून स्प्लिट करायचं तिथं व्हर्टेक्सला क्लिक करायचं. जसं मी व्हर्टेक्सला क्लिक करेन तसं तुम्हाला दिसेल की इथून एवढी लाईन सेपरेट झालेली आहे आणि इथून परत एवढी लाईन सेपरेट झाली. ठीक आहे, परत आता इथून पुढची मी लाईन समजा डिजिटाइज करतोय, ऍड लाईन. व्हर्टेक्स डिजिटाइज. इथं मी एक रोड पुढचा डिजिटाइज केला, राईट क्लिक केलं, ओके केलं. तर ही पण लाईन समजा मला इथून स्प्लिट करायची आणि हे व्हर्टेक्स मूव्ह करायचे, तर मी परत व्हर्टेक्स टूल घेणार, इथं तो बरोबर मूव्ह करणार, नवीन व्हर्टेक्स इथे ऍड करणार, त्याला पण असं मूव्ह करणार, आधीच्या व्हर्टेक्सला इथून असं मूव्ह करणार. त्यानंतर समजा ही लाईन पण मला इथून स्प्लिट पाहिजे समजा, तर व्हॉट आय डू, परत स्प्लिट फीचर घ्यायचं आणि जिथून स्प्लिट करायचं त्याला फक्त एक पॉइंट व्हर्टेक्सला क्लिक करायचं. तर व्हर्टेक्स असणं गरजेचं आहे जिथून तुम्हाला स्प्लिट करायचे तिथं, आणि या पद्धतीने तुम्ही अशा लाईन स्प्लिट करू शकता. आता ह्याच लाईन स्प्लिट झालेल्या तुम्हाला मर्ज पण करतात एकत्र. आता हे स्प्लिट आहे, एक लाईन, ही दोन लाईन, दुसरी, तिसरी, ही एक आहे. समजा या सगळ्या लाईन मला मर्ज करून पाहिजे, तर पहिली एक सिलेक्ट करा, त्यानंतर शिफ्ट दाबून दुसरी सिलेक्ट करा, शिफ्ट दाबूनच ठेवायचे आणि मल्टिपल लाईन तुम्ही सिलेक्ट करा जेवढ्या तुम्हाला मर्ज करायचं. आणि एकदा सगळ्या सिलेक्ट झाल्या लाईन्स त्यावेळी इथं क्लिक करा, मर्ज मर्ज सिलेक्टेड फीचर्स, क्लिक केलं. त्यानंतर तो विचारतो की कोणत्या लाईन मध्ये कोणती लाईन मर्ज करायची. ठीक आहे, तर कुठली एक घ्या आणि ओके घ्या आणि तुमची लाईन परत एकच झालेली असेल. आधी त्या सेपरेट झाल्या होत्या, मर्ज झाल्या. तर इथे पण अंडू नावाचा इथे पण एरो आहे, ऑप्शन आहे, तर ह्याला पण आपण या पद्धतीने परत अंडू केलं की परत त्या स्प्लिट होतील. ठीक आहे, समजतंय का हे टूल सगळ्यांना? सर मर्ज करायचं परत सांगा. येस, ओके. तर आता बघा आपल्याकडे मल्टिपल लाईन, एक लाईन सिलेक्ट झाली. ठीक आहे, दिसते तर सिलेक्ट कुठून करतो आपण, ह्या एरो सिलेक्ट फीचर. तर कुठलीही लाईन सिलेक्ट करायचं एकतर तिला ड्रॅग करा किंवा एक सिंगल क्लिक करा त्याच्यावर. ठीक आहे, शिफ्ट दाबून ठेवायचं आणि ज्या ज्या लाईन मर्ज करायच्या त्या सिलेक्ट करायच्या त्याच्यावरती कर्सरने, एरोने. शिफ्ट दाबून ठेवतोय मी, पुढची लाईन सिलेक्ट करतोय, परत पुढे जातोय मी आणि शिफ्ट दाबूनच ठेवलंय आणि ही एक लाईन सिलेक्ट करतोय, परत पुढची लाईन सिलेक्ट करतोय. समजा ह्या सर्व लाईन मला मर्ज करायच्या, त्या मी सिलेक्ट केल्या. सिलेक्ट झाल्यानंतर सिम्पली फक्त इथं क्लिक करायचं, मर्ज मॅडम सिलेक्टेड आवाज येतो फीचर्स, इकडं. सिलेक्ट. आता मॅडम इथं हे पुढचं काही नाही केलं तर चालेल, मी जे सांगितलं होतं सिलेक्ट करा कुठली तरी, काही गरज नाही, इकडे लक्ष द्या आता नाही सगळे. केलं तरी चालतं. जस्ट क्लिक ऑन ओके, ओके. and once you click OK, all the lines are now merged together as a single line. आधी त्या 4-5 3 ते 4 लाईन होत्या, आता त्या एकच लाईन झाली.
ओके समजतंय का? हो सर. तर हो सर. येस हे झालं लाईनचं. आता क्विकली आपण पॉलिगॉनचं पण बघूया. तर पॉलिगॉन मध्ये आर एफ आपण डिजिटाइज केलं. तर एखाद्या दुसऱ्या पॉलिगॉनला आपण डिजिटाइज करूया आणि त्याच्यात काही मॉडिफिकेशन असतील तर ते आपण बघूया. काय सांगायचं तर बाकीचे करून जॉईनिंग तर इथे काय आहे बघा, रिझर्व फॉरेस्ट. सपोज आय वॉन्ट टू डिजिटाइज, तर आर एफ ला इथं क्लिक केलं, टॉगल एडिटिंग केलं. आता एक काम राहिलं आपलं, हे मागच्या वेळी पण झालं मिस्टेक, की रोडला आपण जे चालू होतं डिजिटाइज ते सेव्ह करून घ्यायचं आणि कॅन्सल फॉर ऑल लेअर क्लिक करायचे आणि मग आर एफ ला जाऊन मग त्याला टॉगल एडिटिंग करायचे. आता इथं मी एक पॉलिगॉन ड्रॉ करतो बघा. ऍड पॉलिगॉनला घेतलं. या पद्धतीने मी डिजिटाइज करत चालतो. तर डिजिटाइज करताना इथे पण समजा असं काही मिस्टेक झालं समजा, पॉलिगॉन कसा दुरुस्त करायचा ते बघा. किंवा माझ्याकडून मध्येच तो फिनिश झाला चुकून. ठीक आहे, असाच डिजिटाइज झाला. आता याचा कलर जरा चेंज करतो. नाही तो दिसणार नाही तुम्हाला व्यवस्थित. तर इथं पॉलिगॉन क्रिएट झाला बट तो मध्येच डबल क्लिक झाला आणि इथे पण त्याला एरर राहिला. तर ह्या केसमध्ये एक टूल खूप महत्वाचं आहे, ते यूज करू शकतो आपण. त्यासाठी पॉलिगॉनला सिलेक्ट बाय फीचर ॲरोने सिलेक्ट करून घ्यायचं, येलो होतं तो, आणि त्यानंतर एक ऑप्शन वापरायचं बघा, त्याला म्हणतात रिशेप. आता हा पण ऑप्शन आपल्याला ऍडव्हान्स डिजिटायझिंग मधला वापरायचा आहे. रिशेप फीचर, रिशेप घेतला आणि जिथून आपली मिस्टेक झाली आहे, समजा इथून झाली, तर त्याला तुम्ही स्नॅप करायचंय पहिला पॉईंट आणि पुढचं ॲज इट इज तुम्हाला जसा पॉलिगॉनचा तिथं शेप आहे ओरिजिनल तिथं जायचंय, चालू करायचं, डिजिटाइज करायचं आणि जिथपर्यंत समजा इथपर्यंतच आहे माझं, तर ह्या व्हर्टेक्सला क्लिक करायचे आणि नंतर राईट क्लिक करायचं तिथंच आणि बघू शकता तुम्ही ते मॉडिफाय झालेलं आहे. ठीक आहे, आता इथे पण आहे, तर परत एक व्हर्टेक्स बघायचा, त्याला क्लिक करून त्याच्या पुढचा अशा पद्धतीने डिजिटाइज करायचा आणि समजा मला इथे तो इथे समजा त्याला क्लिक करायचं, तर राईट क्लिक केलं की बरोबर तो मॉडिफाय होऊन जातो. ठीक आहे, त्यानंतर आता हेच पुढं कंटिन्यू करू शकतो आपण रिशेप, जे की आपलं इथून मिस्टेक झालेले समजा. सर, हा यस, प्रिन्सिपल सर पण येत आहे थोड्या वेळात आपलं प्रेझेंटेशन पाहण्यासाठी. ओके हो, जॉईन होणार आहे आपल्याला. चालेल. ओके 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 चालेल. तर या पद्धतीने आपण हे पुढं कंटिन्यू करू शकतो. तुम्ही जागेवर बसून घ्या बरं. आता बघा, आता एंड करते वेळी नेहमी आपल्याला एक व्हर्टेक्स पाहिजे, त्याला आधी क्लिक करायचं एकदा आणि मगच राईट क्लिक करायचं, जेणेकरून आपला पॉलिगॉन बघा क्रिएट झालेला आहे. खाली खाली. तर बघा, अशा मिस्टेक असून सुद्धा आपण असे पॉलिगॉन जे आहे ते रिशेप या टूलने आपण ते करेक्ट करू शकतो. आता पॉलिगॉनच्या केसमध्ये पण आपण पॉलिगॉनला पण स्प्लिट करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे एक रोड क्रॉस झालेला आहे, सपोज तेवढा पोर्शन मला पॉलिगॉनचा कट करायचा आहे. सो सेम आपल्याला स्प्लिट फीचरच ऑप्शन घ्यायचा आहे, जो की लाईनला पण तोच होता. बंद कर. बाहेरून तुम्ही क्लिक करा, व्हर्टेक्सला स्नॅप करा आणि सॉरी
तर इथं बाहेरून मी चालू केलं बघा आणि रोडच्या अलॉंग मी डिजिटाइज करतो आणि बाहेर घेऊन त्याला राईट क्लिक करायचं. इमिजिएटली आपला पॉलिगॉन जो आहे हा स्प्लिट होतो बघा. ठीक आहे, एकच पॉलिगॉनचे दोन झाले. सपोज अजून एखाद्या ठिकाणी समजा लेट्स से ह्या कंटूरनी मला स्प्लिट करायचं, ह्या कंटूरनी समजा. ठीक आहे, आता असं काही स्पेसिफिक ह्याच याने करायचं असं नाही, बट जस्ट एक्झाम्पल आपल्याकडे दुसरं काही नाही म्हणून आपण कंटूरचं एक्झाम्पल घेतो की कंटूरच्या अलॉंग आपल्याला स्प्लिट करायचं. तर बाहेर घेतला आणि मग राईट क्लिक केला तर परत पॉलिगॉन या पद्धतीने तुम्ही स्प्लिट करू शकता. ठीक आहे, आता हेच आपण मर्ज पण करू शकतो. कसं करणार, एक पॉलिगॉन सिलेक्ट करा, शिफ्ट प्रेस करून ठेवायचे अँड देन कीप सिलेक्टिंग द रिमेनिंग पॉलिगॉन्स. सगळे सिलेक्ट करून झाल्यानंतर अगेन यूज द सेम टूल दॅट वी हॅव यूज फॉर लाईन ऑल्सो, मर्ज सिलेक्टेड फीचर आणि क्लिक ऑन ओके. Again your polygon will be merged together as a single polygon. So these are some of the advanced forms of digitizing toolbar ज्याच्यामध्ये आपण existing जे पॉलिगॉन आहेत जे डिजिटाइज केलेले आहेत, पॉलिगॉन असतील, लाईन असेल, पॉइंट असेल, त्याला आपण अशा पद्धतीने मॉडिफाय करू शकतो. आता एक ऑप्शन बघूया आपण. समजा लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ दिस रिव्हर. इफ यू वांट टू डिजिटाइज इट, but in between of this river we have this island like feature. बऱ्याच वेळा एखादा लेक मध्ये पण आयलँड असू शकतं किंवा एखाद्या डॅम मध्ये पण आयलँड असू शकतं. तर त्या केस मध्ये त्याला कसं डिजिटाइज करतात ते आपण जरा बघूया. आता मी रॅन्डमली फक्त इथं पॉलिगॉन क्रिएट करतोय ऍड पॉलिगॉन. आता आपण आरएफ घेतोय, बट आपण कन्सिडर करूया की आपण लेक नावाचा किंवा वॉटर बॉडी नावाचा एक पॉलिगॉन क्रिएट केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही रिव्हर ऍज अ पॉलिगॉन डिजिटाइज करायची. रिव्हरला आपण मोस्टली लाईननेच डिजिटाइज करणार, बट काय काय रिव्हरचे पात्र मोठे असतात तर त्याला आपण पॉलिगॉन पण डिजिटाइज करतो. जसं ब्रह्मपुत्रेचं पात्र खूप मोठं आहे तर ते आपण पॉलिगॉनने पण डिजिटाइज करू शकतो. तसंच इथे जी रिव्हर आहे ती समजा आपण पॉलिगॉनने अशी डिजिटाइज करतो. समजा इथपर्यंत मी त्याला डिजिटाइज केलं, राईट क्लिक केलं, ओके केलं. आता याच्यात प्रॉब्लेम असा आहे की समजा लेट्स से की आपण जो डिजिटाइज केला इथे त्याच्यामधला मला आतला पोर्शन नकोय मला, कारण की ह्याच्या एरियामध्ये वॉटरचा एरिया मला जर काढायचा आहे तर मला हा लँडचा एरिया नकोय त्याच्यात. समजा हा आयलँड आहे त्याचा एरिया मला एक्सक्लूड करायचा आहे याच्यात. तर त्यासाठी हिअर इज द ऑप्शन कॉल्ड ऍड रिंग. त्याच्यामध्ये आपण एक आतमधला जो पोर्शन आहे तो ऍड रिंगनी जर डिजिटाइज केला तर त्यामध्ये ह्या पूर्ण वॉटरच्या एरियामध्ये हा एरिया येणार नाही. आणि तो पण एरिया जर वेगळा डिजिटाइज करून पाहिजे असेल तर फिल रिंग करणार. फिल रिंग. तर ठीक आहे, आपल्याला ऍड रिंग करायचं. ठीक आहे, आणि आतला पॉलिगॉन ऍज इट इज आपल्याला फक्त डिजिटाइज करायचं जसा त्याचा शेप आहे तसा. आणि त्याला फिनिश केलं की काय होतं बघा, की ज्यावेळी तुम्ही सिलेक्ट फीचर घेणार त्यावेळी सिलेक्ट होताना हा पण सिलेक्ट होतो. म्हणजे काय आलंय, ह्या वॉटरची बाउंड्री ही आउटर बाउंड्री पण आहे बट ही इनर बाउंड्री पण आहे त्याची, कारण की ह्या वॉटरमध्ये आता सर आवाज येत नाही. एक मिनिट एक मिनिट सर. ओके, तर व्हॉट एक्झॅक्टली इथं आपण काय केलं की आउटर पॉलिगॉन जो आहे आपला जो वॉटर एरिया
तो आधी वॉटर मध्ये हा लँडचा पण एरिया येत होता. त्याला आपण काय केलं, ऍड रिंगनी आपला पोर्शन त्यातून मायनस केला समजा. असं अशा पद्धतीनं ऍड रिंग नावाचा ऑप्शन वापरून आपण हे करू शकतो. समजा ही रिंग जी आहे ती डिलीट करायची आपल्याला, तर इथं सिम्पली डिलीट रिंग ऑप्शन आहे, ते घेऊन तो ऑप्शन त्या इनर पॉलिगॉन जो आहे त्याच्या आतमध्ये कुठेही जस्ट एक क्लिक केलं की ती डिलीट पण होते. ठीक आहे. आता जर मी अंडू केलं तर तो परत येईल. ठीक आहे. सो दिस इज द वे these tools can allow you की आपण काही ऍडव्हान्स लेवलचं त्याच्यात डिजिटायझिंग करू शकतो. तर हे मी सर्व सेव्ह करते, सेव्ह लेअर एडिट आणि कॅन्सल फॉर ऑल लेअर्स म्हणायचे, म्हणजे स्टॉप एडिटिंग करायचं. तर या पद्धतीने आपलं डिजिटायझेशन आपण बेसिक ॲज वेल एज सम ॲडव्हान्स टूल पण याच्यात बघितलेले आहेत. याच्या पुढे आपण बघणार आहे त्याचे ॲट्रिब्यूट्स. याच्यामध्ये काय आजचं जे शिकवले आज किंवा कालचं डिजिटायझेशन याच्यामध्ये काय अडचण आहे का? अदरवाइज विल गो फॉर द ॲट्रिब्यूट्स. अडचण असेल तर विचारा मुलांना. काय काय बोललं पण बँड येते बँड. कलरिंग सगळं ग्रीन फॉरेस्ट हा ते आपल्याला चेंज करत नसेल बोलायचं काय अडचण नाही. ते सांगू काय प्रश्न असेल कलर तर का? विचारा. कलर का? ते सांगतोय. तुम्ही अल्ट्रिब्यूट घेऊन टाका सर आता, म्हणजे आपल्याला परवाकडे ओके ओके लेआउटला बरोबर. यस यस. ओके सर. So परमिशन now we will switch to another option that is called attribute. Attribute म्हणजे काय लक्षात घ्या की आपण जे डिजिटाइज केलेले फीचर असतील, पॉइंट असेल, लाईन असेल किंवा पॉलिगॉन, ह्याची माहिती त्याला अटॅच करणे किंवा त्याला माहिती त्याची ऍड करणे आणि ती एका टेबल स्वरूपात ऍड करता येते, त्यालाच आपण ऍट्रिब्यूट टेबल असं म्हणतो. तर ऍट्रिब्यूट इन शॉर्ट आपण जे डिजिटाइज केले त्याच्या विषयीची इन्फॉर्मेशन, माहिती, त्याला आपण ऍट्रिब्यूट असं म्हणतो. जसं की लक्ष द्या, आता आपण लक्ष द्या. वेल्स डिजिटाइज केले. वेल्स म्हणजे काय? विहिरी. तर कोणी सांगू शकतं की विहिरीची काय काय माहिती असू शकते? विहीर, एखादी विहीर आहे तर त्याची काय काय माहिती असते किंवा असू शकते? सांगा पटकन. यस त्याची डेप्थ तर लक्षात घ्या त्या विहिरीला खोली असू शकते. हा येस सर विहिरीची डेप्थ, येस विहिरीचा डेप्थ ऑफ आकार. द येस येस विहिरीचा ओनरचं नाव, येस येस. ओके. विहिरीचं पाणी. या ही विहिरीमध्ये डेप्थ किती आहे विहिरीची सगळ्यात पहिलं तर. त्यानंतर ती विहीर कच्ची आहे का पक्की आहे, बांधलेली आहे का नॅचरल आहे, कुणाच्या नावावर आहे हे पण असू शकतं. त्यानंतर त्या विहिरीला एखादा आयडी असू शकतो. त्यानंतर काय काय विहिरी ह्या गव्हर्नमेंटच्या मालकीच्या असतात, तर त्या कोणत्या विहिरी आहेत का? तर अशा पद्धतीने ती माहिती त्याच्यामध्ये आपण अटॅच करू शकतो. तर लेट अस सी. वेल्सला मी राईट क्लिक केलं आणि एक ऑप्शन आहे बघा तिथं, ओपन ऍट्रिब्यूट टेबल. तर त्याला मी क्लिक केलं, एक टेबल ओपन होईल. तर आपण जे डिजिटाइज केलंय वेल्स, त्याला बाय डिफॉल्ट पण काही बाय डिफॉल्ट त्याला एक कॉलम ऑलरेडी सॉफ्टवेअर तयार करून देतो, त्याचं नाव आहे आयडी. टेबल कुठे? कुठून ओपन झाला एकदा परत रिवाइज करा. हा, वेल्सला राईट क्लिक केलं मी, राईट क्लिक. राईट क्लिक केलंय फक्त. ओके. आणि ओपन ऍट्रिब्यूट टेबल. अच्छा आलं ओके. लक्षात? क्लिक केलं ओके. येस सर. तर टेबल ओपन झालं. आता ह्या टेबलमध्ये ऑलरेडी एक कॉलम आहे बघा आयडी नावाचा, जो की आपण डिजिटाइज करताना आपल्याला एक ऑप्शन येत होता सारखा की आयडी एंटर करा. आयडी एंटर केला आपण, त्याला कधी कधी आयडी एंटर पण केले 1-2, बाकीच्या यांना आपण डायरेक्टली ओके करून दिलं. ठीक आहे. आता ह्या टेबलमध्ये आपल्याला नवीन कॉलम ऍड करायचा. लेट्स से आपल्याला वेल्स आपण जे डिजिटाइज केलं त्याचं काही कोडिंग किंवा आयडी लिहायचे किंवा लेट्स से डेप्थ लिहायचे, तर त्यासाठी आपण एक कॉलम इथे ऍड करूया. तर नवीन कॉलम इथे जर ऍड करायचा असेल तर इथं आपल्याला एक ऑप्शन आहे बघा. त्यासाठी आता आधी आपल्याला एडिटिंग चालू करायला पाहिजे. मग एक ऑप्शन आहे इथं, तो अवेलेबल होता आपल्याला. ठीक आहे. तर त्यासाठी टॉगल एडिटिंग केलं. ओके. टॉगल एडिटिंगचा ऑप्शन बघा ऍट्रिब्यूट टेबलला सुद्धा आहे आणि इथून केलं असतं तरी चाललं असतं एडिटिंग मधला. ठीक आहे. त्यानंतर आता इथं कॉलम ऍड करण्यासाठी
ऍड फील्ड नावाचं इथे ऑप्शन आपल्याला आहे बघा. इथं बरेच ऑप्शन दिसतात तुम्हाला, तर त्यातला हा ऑप्शन जो आहे particularly, that is to create a new field or adding a new field or new column in short to this attribute table. तर त्याला क्लिक करायचंय. आता न्यू फील्ड तयार करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. नाव देताना शक्यतो खूप शॉर्ट नाव द्यायचं आणि त्याला गॅप द्यायचा नाहीये. शक्यतो 10 कॅरेक्टरच्या आतमध्ये तो बसवायचा, 10 ते 10 शक्यतो. ठीक आहे. जसं आता आपल्याला डेप्थ टाकायची, तर डेप्थ लिहिलं मी तिथं. ठीक आहे. आता डेप्थ जी आहे त्याच्यामध्ये आपण काय एंटर करणार आहे? आपण अल्फाबेट टाकणार आहे का नंबर टाकणार आहे? नंबर. नंबर. फिट. बरोबर ना? अल्फाबेटिकल असेल का न्यूमरिकल असेल? संख्यात्मक असेल की एबीसीडी असेल? संख्यात्मक. ऑब्विसली इट इज अ संख्यात्मक किंवा न्यूमरिकल असेल तर त्यानुसार आपल्याला इथं त्याचा टाईप पण सिलेक्ट करायचा की कोणत्या टाईपची माहिती याच्यामधून आपण एंटर करणार आहे. जर आपण पूर्ण संख्या असेल आपण जे एंटर करणार आहे, त्यावेळी आपल्याला इंटिजर 32 किंवा इंटिजर 64 हा ऑप्शन घ्यायचा आहे. बट डेप्थ जी आहे ती फक्त पूर्ण संख्या असू शकते का? तर नाही. डेप्थ जी आहे ती पॉइंट मध्ये पण येऊ शकते ना. 5.5 मीटर, 10 फूट, 10.5 फूट, 11.5 फूट, व्हॉट एव्हर. तर ती डेसिमल मध्ये असू शकते, पॉइंट मध्ये येऊ शकते ती, बरोबर. त्यामुळे ती इंटिजर नाही घेत. इंटिजर कधी घेणार? त्यावेळी तुमची काउंट असणार एखाद्या गोष्टीचा, जसे पॉप्युलेशन ऑफ द विलेज. इट कॅनॉट बी इन द डेसिमल्स. तर डेसिमल घेऊन उपयोग नाही. त्यामुळे त्यावेळी तुम्ही इंटिजर शॉर्ट किंवा लॉंग किंवा त्याला 32 बिट 64 बिट असं म्हणतात. 32 बिट म्हणजे शॉर्ट इंटिजर, 64 म्हणजे लॉंग इंटिजर. आता हे डेटा टाइप्स म्हणतात त्याला. आपण जे इथं सिलेक्ट करतोय आता डेसिमल ऑप्शन, त्याला म्हणतात डेटा टाइप्स. म्हणजे आपण ऍट्रिब्यूट मध्ये कोणती इन्फॉर्मेशन ऍड करणार आहे, वेदर इट्स अल्फाबेटिकल, वेदर इट्स न्यूमरिकल मध्ये पण ती पूर्ण व्हॅल्यू आहे का, पूर्ण संख्या आहे का, डेसिमल मध्ये आहे. जर आपण डेप्थ टाकणार असू तर ऑलवेज आपल्याला डेसिमलच घ्यायचं लक्षात, कारण की डेसिमल मध्ये तुम्ही पॉइंटच्या व्हॅल्यू पण एंटर करू शकता. येस. मग इंटिजर ऍसेट की पॉप्युलेशन किंवा काउंट असेल तर इंटिजर वापरणार. पॉइंटच्या व्हॅल्यू असतील तर डेसिमल, पूर्ण संख्या असतील तर इंटिजर म्हणजे पॉप्युलेशन वगैरे, पॉइंट असेल तर डेसिमल. मग टेक्स्ट काय आहे? तर टेक्स्ट मध्ये तुम्ही अल्फाबेटिकल टाकू शकता. इव्हन त्याच्यामध्ये तुम्ही न्यूमरिकल माहिती, अल्फा न्यूमरिक व्हॅल्यू पण टाकू शकता. म्हणजे समजा एखादा विलेज आहे, लेट्स से ए विलेज, त्याच्यामध्ये एक 50 विहीर आहेत समजा, वेगवेगळ्या विहिरी आहेत. तर त्याला समजा मला कोडिंग करायचे काय, की विलेजचं नाव आहे ए आणि 50 विहिरीत, तर मी त्याला A1 A2 अप टू A15 असं जर त्याला अल्फा न्यूमरिक कोड द्यायचा आहे, तर त्यावेळी तुम्ही टेक्स्ट घेऊ शकता. किंवा जर ऍड्रेस लिहायचा आहे तर ऍड्रेस मध्ये आपल्याला लक्षात घ्या टेक्स्ट पण टाकतो आपण, जसं की बिल्डिंगचं नाव, एरियाचं नाव, तालुका, जिल्हा. त्याच सोबत आपण पिन कोड पण टाकतो, तर तो अल्फा न्यूमरिक होतो. तर टेक्स्ट मध्ये अल्फा न्यूमरिक तुम्हाला एंटर करता येतं. तर त्यावेळी टेक्स्ट घ्यायचं. आणि जर तुम्हाला डेट टाकायची आहे, एखादा इव्हेंट घडलेला डेटा आहे की समजा हे पॉइंट म्हणजे लँडस्लाइडचं लोकेशन आहे, तर ते लँडस्लाइडची डेट वगैरे आपण या डेटच्या ऑप्शनने आपण टाकू शकतो. तर आता मग कुठला घ्यायचा आपल्याला? ऑब्विसली कुठला घ्यायचा? डेसिमल नंबर, त्याला रिअल नंबर म्हणतात. कवर सर. तर तो घ्यायचा ऑप्शन आणि बाकी ऍज इट इज ठेवून त्याला जस्ट ओके करायचं. ठीक आहे. तर डेप्थ नावाचा कॉलम इमिजिएटली इथे ऍड झालेला आपल्याला दिसेल. हा टेबल छोटा मोठा इथून आपल्याला रिस्टोर करता येतो त्याला. आता आपल्याला आपण जे डिजिटाइज केलेलं आहे, थोडा टेबल मी छोटा करून थोडा एका बाजूला ठेवतो. आपण जे पॉइंट डिजिटाइज केलेत बघा, तर जे पॉइंट आपण डिजिटाइज केले, आता इथं तर आपल्याला, मला सांगा मॅप वरून आपल्याला त्या विहिरीची खोली कळेल का? येस ऑर नो? या मॅप वरून समजेल का याची खोली? नाही. येस ऑर नो? नो. नो सर. ऑब्विसली नॉट. कसं कळणार ना, कसं कळणार त्याच्यामध्ये? हे जस्ट त्याचं लोकेशन समजणार आपल्याला की कुठे आहे, काय, कोणत्या
विलेज मध्ये आहे, कोणत्या रिव्हरच्या जवळ आहे, कोणत्या एरियाच्या जवळ आहे, त्याच्या आजूबाजूला एलिव्हेशन किती, तेवढंच फार फार तर कळू शकतं, कारण की त्याच्या आजूबाजूला कंटूर आहेत म्हणून त्याचे एलिव्हेशन फार फार तर आपल्याला अंदाजे काढता येईल. बट एक्झॅक्टली त्याला आपल्याला कोणतंच ऍज सच ऍट्रिब्यूट, त्याची माहिती जे पण आपण डिस्कस केली की डेप्थ असेल, मातीचं आहे का कशाचं, हे पण आपल्याला इथून काहीच कळणार नाही. तर त्यामुळं लक्षात घ्या, समजा मला डेप्थ लिहायची, ती पण सध्या आपण काय करणार आहे, अंदाजे टाकणार. ठीक आहे. तर पहिल्या वेळेला मी इथं क्लिक केलं की त्याचा कलर इथं येलो होतो बघा. तर जी विहीर आता सिलेक्ट केली ती इथं येलो कलर मध्ये आली. आता ह्या विहिरीची डेप्थ किती आहे, तर ती मी डेप्थ जी आहे अंदाजे लिहितोय सध्या. किती असते साधारण विहिरीची खोली मीटर मध्ये? 10 मीटर, 20 मीटर, किती असते साधारण? 25 मीटर अंदाजे पर्यंत. सांगा. ओके. 25-30. तर येस, समजा आपण 24.5 घेतलं. ओके. तर अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यू पॉइंट मध्ये पण टाकू शकतो, पूर्ण व्हॅल्यू पण टाकू शकतो, असं काही नाही. 22 मीटर टाकली दुसऱ्याची मी समजा, तिसऱ्याची मी समजा 19.8 टाकली मीटर. ठीक आहे. अशा पद्धतीने आता ह्या पुढच्या जे मी एंटर केलं बघा, जसं आपण ते सिलेक्ट करतोय ऍट्रिब्यूट टेबल मध्ये, तशा आता इथं येल्लो म्हणून सिलेक्ट होत आहे बघा. ठीक आहे. 14.6 अशा आता रॅन्डमली टाकता आपण, आपल्याला काही माहिती नाही आहे याच्याबद्दल, कारण की अं, आपल्याकडे त्याचा डेटा नाही. जर तुमच्याकडे डेटा असेल तर तुम्ही त्या त्या लोकेशनची विहीर आयडेंटिफाय करून त्याला त्या पद्धतीने व्हॅल्यूज टाकू शकता डेप्थच्या. ठीक आहे. आता हे टाकल्यानंतर समजा तुम्हाला सेव्ह करायचं, तर टेबलमध्ये पण सेव्हचा ऑप्शन आहे, सेव्ह एडिट. ठीक आहे. आणि स्टॉप पण एडिट, टॉगल एडिटिंगला क्लिक केलं की स्टॉप पण आहे. मग ह्या केसमध्ये तुम्ही एंटर नाही करू शकत बघा, इथं क्लिकेबलच नाही पुढचा ऑप्शन. ठीक आहे. इथं तुम्हाला क्लिकेबलच नाही. जर तुम्ही एडिट चालू केलं तर परत इथं व्हॅल्यू एंटर करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हे व्हॅल्यूज टाकू शकता. परत सेव्ह करणार, स्टॉप करणार. ठीक आहे. त्याच पद्धतीने आपण, हे झालं पॉइंटचं. आता आपण लाईनला करू सेम. तर लाईन मध्ये आपल्याकडे आहे रोड, जे आपण डिजिटाइज केले. त्या रोडला मी राईट क्लिक झूम टू लेअर करतो. त्यानंतर ऍट्रिब्यूट मध्ये त्याचं पण कॉलम आहे आयडी, तर त्याला पण आपल्याला कॉलम ऍड करायचा. तर त्यासाठी टॉगल एडिटिंग, कॉलम हे मोठं करूया. त्यानंतर ऍड न्यू फील्ड किंवा न्यू फील्ड ऑप्शन घेतलं. आता रोडचे ऍट्रिब्यूट काय असू शकतात? त्या रोडची लेंथ असू शकते, बरोबर. त्यानंतर त्या रोडचा टाईप कुठला आहे, कच्चा रोड आहे का पक्का रोड आहे, त्यानंतर स्टेट हायवे आहे का, नॅशनल हायवे आहे का, डिस्ट्रिक्ट रोड आहे का, विलेज रोड आहे. तर हे त्याचे टाईप पण ऍज अ ऍट्रिब्यूट आपण देऊ शकतो. तर आपण समजा घेऊया एक्झाम्पल टाईप. टाईप मध्ये काय टाकणार की तो रोड कोणत्या टाईपचा आहे, कच्चा रोड आहे, पक्का रोड आहे का, स्टेट हायवे का, नॅशनल हायवे, व्हॉटएव्हर. तर टाईप मध्ये तुम्ही काय लिहिणार आता, संख्या लिहिणार का अल्फाबेट लिहिणार? टाईप मध्ये टाइप ऑफ रोड त्याची काही गरज सांगा. नाही. कशाला? हवेत सर. नाही. कशाला? अल्फाबेट. इज अल्फाबेट. इट द न्यूमेरिकल? नो सर. Yes, अल्फाबेट. it is not. Yeah, it will be alphabetical, obviously. तर त्या केसमध्ये आपण इंटिजर पण नाही घेणार, डेसिमल पण नाही घेणार, आपण घेणार टेक्स्ट. So we have to go for the text because we want to enter the alphabets. ठीक आहे. तर इथं टेक्स्ट घेतलं मी. तर टेक्स्ट मध्ये किती तुम्हाला व्हॅल्यूज लिहायच्या, म्हणजे किती कॅरेक्टर्स तुम्हाला लिहायचे अल्फाबेट्स, तर त्या पद्धतीने तुम्हाला ही लेंथ खाली टाकावी लागते. तर आपल्याला टाकायचंय रोडचा टाईप, तर 10 मध्ये मे बी कधी कधी बसणार नाही, तर आपण तो साधारण 30 वगैरे घेऊया. एक, कारण की स्पेस पण ऍज अ वन अल्फाबेट किंवा कॅरेक्टर कन्सिडर केलं जातं. त्यामुळे इथं मी 30 लेंथ घेतली. 30 लेंथ म्हणजे मी 30 अल्फाबेट अक्षर आपण जे म्हणतो, 30 अक्षर याच्यामध्ये मी एंटर करू शकतो, असं त्याचा अर्थ. स्पेस जरी दिली तरी तो एक कन्सिडर होतो, त्यामुळे इथं मी 30 घेतली.
म्हणजे आपल्याला अडचण येऊ नये. तर ते ओके केलं मी. आता टोपोशीट वरती जे रोड असतात लक्षात घ्या, त्याच्या प्रत्येक इथं वेगवेगळे स्टायलिंग केलं आहे, सिम्बॉल आहे. तर इथे एक सिंगल लाईन आहे, त्यानंतर डॅश लाईन आहे, डबल लाईन आहे. त्यानंतर डबल डॅश लाईन आहे. याचे पर्टिक्युलर मिनिंग आहेत लक्षात घ्या. असं haphazardly नाही दाखवलेलं ते. आता आणि तेच तुम्हाला इथे त्याची इंडेक्स जर बघितली त्यावेळी लक्षात येऊ शकतं की त्याचं मिनिंग काय आहे. तर जो सिंगल रोड आहे त्याला म्हणतात कार ट्रॅक. काय म्हणतात त्याला? कार ट्रॅक. ही बैलगाडीचा रस्ता. आणि त्याच्या पुढचा जो आहे, ठीक आहे, त्याला पॅक ट्रॅक असं म्हणतात. पॅक ट्रॅक, ठीक आहे. आणि डॉटेड लाईन जी असते त्याला म्हणतात फुटपाथ. ओके. तर कार ट्रॅक म्हणजे हा असा रोड, सिंगल रेड लाईन, सिंगल डॅश लाईन जर असेल तर त्याला पॅक ट्रॅक असं म्हणतात. आणि डबल डॅश लाईन जर असेल तर त्याला अनमेटल रोड असं म्हणतात. म्हणजे रोड आहे पण कच्चा रोड आहे, ठीक कच्चा आहे. रस्ता. तर आपण त्या पद्धतीने इथं त्याला ॲट्रिब्यूट देऊया. लक्षात ठेवा तुम्ही मी जे सांगितले तिथं कोणत्या याला काय मिनिंग आहे ते. तर आता मी इथं याच्यात ॲट्रिब्यूट टेबल इथं ओपन केलंय. त्याला मी टाईप नावाचा फील्ड पण ऍड केलाय. त्यानंतर पहिला रोड मी क्लिक केला. आता हा जो रोड आहे त्याचा टोपोशीट वरती काय दाखवलंय? सिंगल लाईन. तर त्याचं काय मिनिंग आहे? सांगितलं, बघितलं होतं आता आपण. सांगा व्हॉट इज क्वेश्चन? सांगा. इट वॉज कार ट्रॅक. बैलगाडीचा रस्ता, बरोबर. कार ट्रॅक. समजतंय? तर इथं मी तसं लिहिलं. दुसरा रोड मी सिलेक्ट केला. त्याचा सिम्बॉल काय आहे? तोच आहे. म्हणजे त्याला परत तोच द्यायचा, कार ट्रॅक. तर आधीचा कॉपी करून देऊ शकतो आपण. कॉपी आणि इथं पेस्ट. ठीक आहे. तिसरा घेतला. तो काय आहे? तो आता डॅश लाईन म्हणजे काय होतं? कंट्रोल सिंगल डॅश लाईनला काय होतं? पॅक ट्रॅक. ठीक आहे, पॅक ट्रॅक. त्याच्या पुढचा आहे, परत सिलेक्ट केला मी. तो पण कार ट्रॅकच आहे, लक्षात घ्या. तर त्याला पण मी तसं नाव इथं देतो. ठीक आहे. त्याच्या पुढचा रोड आपण कार ट्रॅकच आहे. आणि शेवटचा आता याच्यामध्ये दोन आहेत. दोन, एक कार ट्रॅकचा पण आहे आणि पुढे जो आहे तो डबल डॅश लाईन म्हणजे तो कोणचा होता? डबल डॅश लाईन कच्चा रोड, अनमेटल रोड. समजा आपण याला अनमेटल रोड लिहू, ठीक आहे, कारण की आपण अनमेटल लिहिलेलं आहे. अनमेटल म्हणजे रोडच आहे बट कच्चा रोड, तो डांबरीकरण केलेला नाही. नंतर मी सेव्ह केलं आणि स्टॉप केलं. तर या पद्धतीने आपण त्याला ॲट्रिब्यूट्स ऍड करू शकतो. इथं तुम्ही लेंथ पण ऍड करू शकता, अजून एक कॉलम, आणि त्याच्यामध्ये लेंथ एंटर करू शकता. ठीक आहे, समजते हे? त्याच पद्धतीने आपण पॉलिगॉनला पण करू शकतो ॲट्रिब्यूट. त्यासाठी पॉलिगॉनला राईट क्लिक ओपन केलं, टॉगल एडिटिंग केलं, त्यानंतर ऍड फील्ड, न्यू फील्ड, आणि त्याला आता पॉलिगॉनला फॉरेस्ट डिजिटाइज केलं आपण. ठीक आहे, तर त्या फॉरेस्टला काय आपण ऍड करू शकतो ॲज अ ॲट्रिब्यूट. लेट्स से त्याचा एरिया असेल किंवा पेरिमीटर असेल किंवा त्याचं फॉरेस्टचा पण प्रकार असतो, तर तो पण तुम्ही टेक्स्टने लिहू शकता. एरिया जो आहे तो परत डेसिमल मध्ये येईल. ठीक आहे, आता एरिया शक्यतो अवॉइड करू, आपण टेक्स्ट घेऊ. एरिया न घेता आपण घेऊया फॉरेस्टचा टाईप ऑफ फॉरेस्ट. ठीक आहे, आणि ह्याला पण आपण साधारण 30 घेऊ. जंगलाचे प्रकार तिथं लिहिलेले असतात, तर ते आपण इथं लिहू शकतो. इथं पण टेक्स्ट एंटर करायचे. छोटा केला टेबल, त्यानंतर फॉरेस्टला राईट क्लिक, झूम टू लेअर, आणि जे जे फॉरेस्ट डिजिटाइज केले त्याला एखाद्याला झूम करायचं. बघा इथं त्याचा टाईप लिहिलेला आहे, ओपन मिक्स जंगल. यू कॅन सी. तर बघा हा जंगल, सॉरी, हा RF किंवा फॉरेस्टचा पॉलिगॉन मी सिलेक्ट केला. त्याच्या टाईप मध्ये काय लिहिणार मी? ओपन मिक्स्ड
जंगल. ओके. दुसरा हा सिलेक्ट झाला. त्याचं काय डेन्स मिक्स जंगल सगळं. डेन्स मिक्स्ड जंगल. त्यानंतर पुढचा सिलेक्ट केला. आता हे आपण फक्त बघण्यासाठी याच्यात डिजिटच केलं तर त्याला नको देऊया आपण. तर हा जो आहे अजून एक त्याला ओपन जंगल. या पद्धतीने तुम्हाला ते ऍट्रिब्यूट लिहिता येतील. सेव्ह केलं, स्टॉप केलं. समजलं काय तुम्हाला ऍट्रिब्यूट? हो सर. येस सर. आता हे जे ऍट्रिब्यूट आपण डिजिटाइज केले, लक्षात घ्या, त्याला आपण मॅप वरती दाखवू पण शकतो ऍज अ लेबल त्याला म्हणतात. तर ते लेबल क्विकली सांगतो 2 मिनिटाचं आणि मग आपण थांबूया. तर त्यासाठी लेबल म्हणजे काय करायचं लक्षात घ्या. आपल्याला जे ऍट्रिब्यूट टेबल मध्ये दिसते इथे डेप्थ, समजा ती मला इथे शो करायची पॉइंटच्या बाजूला, तर त्यासाठी राईट क्लिक करणार, प्रॉपर्टीज, आणि प्रॉपर्टीज मध्ये सिम्बॉलॉजीच्या जस्ट खाली लेबल्स नावाचा ऑप्शन आहे. तर सध्या नो लेबल्स आहे, तर त्याला क्लिक करायचंय आणि सिंगल लेबल आणि लेबल काय दाखवायचं. बाय डिफॉल्ट इथं आयडी आलेली आहे, पण आपल्याला काय दाखवायचं डेप्थ. येस, डेप्थ क्लिक केलं. त्यानंतर जर मी अप्लाय आणि ओके केलं तर इथं आपण जी डेप्थ त्याला दिली ती आता मॅपवरती दिसते आपल्याला. सर परत सांगा. होतंय. सर रिवाइज करा. त्यानंतर सेम रोडला आपण लेंथ, सॉरी टाईप आपण रोडचे टाकले ऍट्रिब्यूट, तर ते पण ऍज अ लेबल आपण या पद्धतीने दाखवू शकतो. सिंगल लेबल, आयडी ऐवजी सर रिपीट टाईप करा घेतो. ना. हा, सर कुठलं रिपीट करा ना. ऍट्रिब्यूट लेबल्स. हो. ओके. लक्षात घ्या, आपल्याला लेबल म्हणजे काय की आपण जे ऍट्रिब्यूट टेबल मध्ये इथं इन्फॉर्मेशन त्याला अटॅच केली, ऍड केली, ठीक आहे. कोणती दिली, समजा वेल्सला आपण डेप्थ दिलेली आहे, ठीक आहे. तर ती डेप्थ मला मॅप वरती शो करायची. आता मी काय केलं, फक्त टोपोशीट ऑफ केली, मे बी त्याच्यामुळे गडबड झाली तुमची. टोपोशीट इथून ऑफ केली आणि फक्त वेल्स ऑन केले. आणि नंतर त्या वेल्सला राईट क्लिक, प्रॉपर्टीज मध्ये मी गेलो. लेबल चालू करण्यासाठी प्रॉपर्टीज मध्ये सिम्बॉलॉजीच्या खाली आपल्याला लेबल्स नावाचं ऑप्शन आहे, त्याला क्लिक केलं. आणि त्यानंतर इथं व्हॅल्यू मध्ये आपल्याला बाय डिफॉल्ट पहिला ऍट्रिब्यूट असतो आयडी, त्याऐवजी आपण जो द्यायचा आहे तो इथं सिलेक्ट करायचा आणि बाकी इथं काही क्लिक केलं नाही, मी डायरेक्टली अप्लायला क्लिक केला आणि ओके ला. तर इथे हे तुम्हाला ऍट्रिब्यूट ऍज अ लेबल म्हणून इथं आलेले दिसतात. सेम वे रोडचे पण दाखवू शकतो आपण. रोडचे टाईप ते पण आपण कसं केलं, सेम राईट क्लिक, प्रॉपर्टीज, त्यानंतर सेम इथं आयडी होतं, तर मी काय केलं, तर आयडीला टाईपला क्लिक केलं. आता बघा इथं तुम्ही फॉन्ट जो आहे त्याचा, तो इथं फॉन्ट चेंज करू शकता, त्याला अंडरलाईन करू शकता, त्याला बोल्ड करू शकता आणि मग अप्लाय आणि ओके केलं की तो त्या पद्धतीने येणार, ठीक आहे. आणि सेम आपण आर एफ ची जी आहे माहिती ऍट्रिब्यूट टेबल मध्ये, ती पण आपल्याला इथं ऍज अ लेबल दाखवतात. प्रॉपर्टीज, लेबल्स, सिंगल लेबल, आयडी ऐवजी टाईप घेतला, ओके केलं. यू कॅन सी आपण जे पॉलिगॉन डिजिटाइज केले त्याचा लेबल, त्याचं जे ऍट्रिब्यूट आहे ते आपण लेबल मध्ये इथं दाखवलं आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने लेबल्स आपण वर्कआउट करू शकतो. आता इव्हन लक्षात घ्या, आता इथं लाईन मध्ये आपण रोडचे वेगवेगळे ऍट्रिब्यूट देऊन त्याला क्लासिफाय, सॉरी, त्याला इथं लेबल्स दाखवलेले आहेत. तर ह्याच लेबलच्या बेसिसवरती, ह्याच ऍट्रिब्यूटच्या बेसिसवरती ह्याला आपण वेगवेगळे सिम्बॉल पण देऊ शकतो वेगळे, जसे टोपोशीट वरती बघितलं. तर इथं सिम्बॉलॉजी मध्ये जायचं आणि सिंगल सिम्बॉल ऐवजी त्याला कॅटेगराइजला क्लिक करायचं, ठीक आहे. हे सांगू ना पुढचं, आता सिंपल आहे, एवढं काही अवघड नाही. तर आपण जे रोड डिजिटाइज केले त्याला कार्ट ट्रॅकला वेगळा कलर, पॅक ट्रॅकला वेगळा सिम्बॉल, मेटलला वेगळा, असं करू शकतो. तर त्यासाठी राईट क्लिक, प्रॉपर्टीज,
सिम्बॉलॉजी मध्ये आणि प्रत्येकाचं वेगळं आलंय. कार्ड ट्रॅकचं आलंय, पॅक ट्रॅकचं आलंय, अनमेटल. तर समजा कार्ड ट्रॅकचं जसं टोपो शीट वरती आहे तसं आपण इथे त्याला रेड कलर देऊ सिंपल. ठीक आहे. त्यानंतर पॅक ट्रॅक. पॅक ट्रॅकला काय होतं, समजा रेड कलर मध्येच ओके. डॅश लाईन येते समजा, आणि अनमेटलचा समजा डबल लाईन. डबल टिक केलं इथं, आणि इथं समजा दुसरा काही सिम्बॉल असेल अजून. आता इथं डबल डॅश लाईन नाहीये. आहे आहे. किंवा तो आपण याच्यामध्ये ऑल सिम्बॉल जर म्हटलं तर मे बी सापडेल पण तसा ऑप्शन. त्याच्यात भरपूर ऑप्शन तुम्ही जस्ट गो थ्रू करू शकता. तर समजा मी हा वेगळा ऑप्शन घेतला तिथे. हा ऍक्च्युली रेल्वे लाईनसाठी समजा हा घेतला. नो नो, हा नको. अं, खाली आहे ना सर, खाली आहे. ठीक आहे, आपण डॅश घेऊ. सॉरी, डॉटेड लाईन. ओके. तर ह्या डॉटला पण कलर देऊ शकतो आपण. कलर मी हा रेड केला इथं. इथं सिलेक्ट करायचा आहे आणि स्ट्रोक कलर जर रेड केला तर तो रेड मध्ये दिसणार. तर असं जर मी केलं तर अप्लाय जर केलं की, एक मिनिट, हा पॅक ट्रॅकला आपण बघा कसे वेगवेगळे झाले. डॅश लाईन ठेवून आपण त्याला डॅश लाईनची विड्थ कमी करावं लागेल. हा विड्थ, मग ते दिसणार. ओके केलं. सो नाव यू कॅन सी दिस इज द पॅक ट्रॅक. त्याची आपण विड्थ कमी केली. अनमेटल आपण डॉटने दाखवला, रेड डॉट. आणि कार्ड ट्रॅक आपण रोड सिंपल लाईनने आपण त्याला दाखवला आहे. समजतंय? हो सर. ओके. सर एनी क्वेश्चन यू हॅव? काय विचारायचं का तुम्हाला? कोणाचा काही प्रश्न आहे का? सर हा येस सर. सर ठीक आहे, इट्स ओके. बऱ्यापैकी कव्हर झाला आज. सर आता बुधवारी आपलं उद्या सोमवार आणि मंगळवारी जरा कॉन्फरन्स आहे आपली जॉग्रफीची, हा हा त्याच्यामध्ये हा आम्ही चालेल नाही. ना. तर बुधवारी आता अच्छा. आम्हाला अपेक्षा असं आहे सर, जे आपण हा लेआउट बनवतो ना, कुठल्याही हा. एरियाचा लोकेशन मॅप तयार करता आला पाहिजे विद्यार्थ्यांना. हम्म. आणि आता आपण अल्ट्रिब्यूट टेबल बाय डिफॉल्ट आले. आता आम्हाला असं हम्म. शिकायचं, समजा आमच्याकडे एखादी माहिती आहे आणि ती माहिती हा एक्सेलची. हा, ती माहिती आपल्याला मॅपला अटॅच करायची आहे त्यांना. हा ते शिकवणार आहे आपण. हा हा, नेक्स्ट आपण ते येस येस चलो सर, थँक्यू सर. येस येस वेलकम. एक मिनिट, रिमूव्ह होऊ नका कोणी, अटेंडन्स घ्यायची ऑनलाईन. ऑनलाईन अटेंडन्स सर घ्या. ऑनलाईन वाले रिमूव्ह होऊ नका. घ्या. ठीक आहे, नाव घ्या. घ्या. ओके सर, थँक्यू. ओके ओके थँक्यू.